नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर ख्रिसमस जवळ आलेला आहे. तर ख्रिसमसला सगळ्यांना आवडतो तो म्हणजे प्लम केक. तोच आज आपण खूप सोप्या पद्धतीने बनवून बघणार आहोत. खूप सोपी पद्धत मी दाखवलेली आहे. अगदी कुणीही बनवू शकतो असा हा केक आहे आणि परफेक्ट आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बघा तुम्ही किती छान केक झालेला आहे. तर चला तर मग पाहूयात त्यासाठी काय साहित्य लागतं ते. या ठिकाणी मी ऑरेंज ज्यूस घेतला आहे. 2 ऑरेंजचा ज्यूस काढून घेतलेला आहे. आपण या ठिकाणी वाईनचा वापर न करता ज्यूस घेतला आहे. तुम्ही ऑरेंजचा ज्यूस विकतचाही वापरू शकता, जो विकत मिळतो तो, किंवा तुम्ही घरी ऑरेंज आणून त्याचा ज्यूस मिक्सरला काढू शकता. तर 2 ऑरेंजचा ज्यूस घेतला होता मी, तो काढून घेतलेला आहे. तर या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्स घेतलेत. काळे मनुके, आपले साधे मनुके, खजूर, टुटी फुटी, बदाम, काजू हे सर्व घेतलेलं आहे मी. मगज बी तुम्ही आवडीनुसार आणखी दुसरे ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात जे तुम्हाला आवडतात ते. मस्त असे बारीक करून घ्यायचेत आपल्याला. भरपूर असे ड्रायफ्रूट्स घ्यायचेत. साधारण मी हे 200 ते 250 ग्रॅम ड्रायफ्रूट्स आहेत सगळे मिळून. हे आपल्याला ऑरेंज ज्यूसमध्ये भिजत घालायचे ते 2 ते 3 तास. छान असे मिक्स करून घेऊयात. तुम्ही याला रात्रभरही भिजत घालू शकता. जास्त वेळ भिजत घातले की फ्लेवर छान उतरतो केकमध्ये. पण आता मला लगेच केक बनवायचा होता, त्यामुळे मी 3 तास भिजत घातले होते. 2 ते 3 तास तुम्ही भिजत घालू शकता. आता या ठिकाणी मी एका बाउलमध्ये तेल घेतलेलं आहे, आपलं कुकिंग ऑइल, ज्याचा वास नाही येत ते तेल घ्यायचं आहे. अर्धा कप पावडर शुगर घेतली आहे मी. पाऊण कप बारीक केलेली साखर. आपल्याला हे तेल आणि साखर मिक्स करून घ्यायचे, छान असं फेटून घ्यायचं आहे. मेजरमेंट परफेक्ट घ्या म्हणजे केक आपला बिघडणार नाही. या ठिकाणी व्हॅनिला इसेन्स घेतला आहे, 1/2 टीस्पून घालायचं आहे. इथे मी अंदाजेच घालते. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला मिश्रण. मस्त असं मिक्स करून झालं की जे आपले फ्रूट्स आपण भिजत घातलेले होते ऑरेंज ज्यूसमध्ये, ते आता हे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. क्रिसमस म्हटलं की प्लम केक हा असतोच. तर खूप सोपी पद्धत दाखवली आहे मी. अगदी कुणीही बनवेल असा हा केक आहे. मस्त असं आपण हे फ्रूट्स मिक्स करून घेऊयात. पूर्णपणे याचा एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आता एक गाळण घ्यायची आपल्याला आणि यामध्ये मी मैदा घेतलेला आहे. 1.5 कप मैदा घ्यायचा आहे आपल्याला. 1.5 कप मैदा घेतला आहे मी. आपल्याला हा मैदा गाळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण केक बनवतो त्यावेळी मैदा गाळूनच घ्यायचा आहे. या ठिकाणी 2 टेबलस्पून मी मिल्क पावडर घेतलेली आहे, 2 चमचे. 2 टेबलस्पून कोको पावडर घेतली आहे, म्हणजे 2 चमचे. मैदा अंदाजे आपला 300 ग्रॅम मैदा आहे, 300 ग्रॅम. या ठिकाणी बेकिंग सोडा घ्यायचा आहे, 1/2 टेबलस्पून. बेकिंग पावडर घ्यायची आपल्याला 1 टेबलस्पून. या ठिकाणी मी दालचिनी आणि लवंग याची पावडर बनवून घेतली होती. साधारण 2-2 चिमूट पावडर घेतलेली आहे मी, ती घालायची आपल्याला. यानंतर सुंठ पावडर घेतली आहे मी, तीही घालायची. 1/4 टीस्पून, साधारण 5 ते 6 चिमूट. या ठिकाणी वेलची घालायची थोडीशी, 4 ते 5 बारीक करून वेलचीची पूड. थोडंसं जायफळ किसून घालायचे. लवंग, दालचिनी, सुंठ पावडर आणि जायफळ याचा फ्लेवर खूप छान येतो आपल्या केकमध्ये, त्यामुळे हे तुम्ही नक्की घाला. अगदी घरातलंच सामान आहे, त्यातूनच हा केक तयार होतो. आता छान असं मिक्स करायचे आणि मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे, तेही छान मिक्स करायचे. दूध रूम टेम्परेचरवरचं घ्यायचे, खूप जास्त थंडही नाही आणि गरमही नाही.
लागेल तसं दूध घालायचं आपल्याला, कमी जास्त. मस्त असं मिक्स करायचं आहे. मेजरमेंट फक्त परफेक्ट घ्या, म्हणजे तुमचा केकही छान असा परफेक्ट तयार होईल. यामध्ये दूध घालायचे आणखी. खूप जास्त बॅटर पातळ नाही बनवायचे आपल्याला हे. अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे. बघू शकता तुम्ही. लहान मुलांना तर क्रिसमसमध्ये केक खूप आवडतो. बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही कमी खर्चामध्ये हा केक घरीच बनवू शकता. तर या ठिकाणी केक टिनला मी तेल लावून मैदा लावलेला आहे आणि ग्रीस करून घेतलं आहे. तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता किंवा तुम्ही पातेल्यामध्येही केक बेक करू शकता. एखाद्या केक टिन नसेल तर ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये छान असं टॅप करून घ्यायचं आहे. कढई मी 10 मिनिटापूर्वी प्रीहीट करायला ठेवलेली होती. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ड्रायफ्रूट्स घालू शकता. 1-2 वेळा टॅप करायचे. आपली कढई प्रीहीट झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. आता कढई प्रीहीट झालेली आहे. मी स्टँड ठेवलं आहे कढईमध्ये एक. आपल्याला आता केक बेक करायचा आहे. साधारण 45 ते 50 मिनटं लागतात हा केक बेक व्हायला. पहिले 5 मिनटं आपण फुल फ्लेम ठेवणार आहोत गॅसची. त्यानंतर एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला केक बेक करायचा आहे. मस्त असा केक बेक होतो. थोडासा वेळ कमी जास्त लागू शकतो. छान असं एक 40 ते 45 मिनटं झाल्यानंतर आपण केक बघणार आहोत कसा बेक झाला आहे तो टूथपिकच्या साहाय्याने. बघा तुम्ही, छान असं आता आपण टूथपिकनी चेक करणार आहोत. तुम्हाला वाटत असतील की ड्रायफ्रूट्स इतके कसे जास्त, कारण मी थोडंसं मध्ये केक एकदा खोलून पाहिला होता. 20 ते 30 मिनटं झाल्यानंतर ते ड्रायफ्रूट्स बऱ्यापैकी आत गेलेले होते, म्हणून मी वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेत आणखी. मस्त अशी टूथपिक आपली क्लीन निघते, म्हणजे समजायचं की आपला केक तयार आहे. नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीचा केक. आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हा केक काढून घेणार आहोत. एकदम परफेक्ट असा केक तयार आहे. हा केक वजनी 1 ते 1.25 किलोच्या आसपास तयार होतो. नक्की ट्राय करून बघा. माझ्या मुलांना ड्रायफ्रूट्स खूप आवडतात, म्हणून मी नंतर वरून ड्रायफ्रूट्स घातले होते. बघा किती छान एकदम सॉफ्ट केक तयार झालेला आहे. या क्रिसमसला नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.